आजी आई आई हे काय करताय तुम्ही आई आई अहो सोडा सिद्धू सिद्धूचा फोन आहे हा सिद्धू वहिनी लक्ष्मी काकूंना सांगा की भावना आणि आमचा बाळ दोघंही सुखरूप आहे. हा मी सांगते पण बरं बरं आई आई सिद्धू काय बोलतोय असं का बोलतोय भावना आणि तिचं बाळ सुखरूप आहे म्हणून भावना आणि बाळ ठीक आहे आई हो काय केलं तुम्ही हे? किती हात भाजलाय थांबा मी बर्फ घेऊन येते आलेच तेव्हा तुझे लाख लाख आभार माझ्या भावनाला आणि बाळाला तू सुखरूप ठेवलंस. हो जयंत सर खरंच मला तुमचं हे घर अजिबात आवडलं नाही. म्हणजे असा ब्लॅक डार्क शेड कोण देतं घराला किती किती निगेटिव्ह वाइब्स येतात या घरात. आणि तुमच्या घरात कुठेच खिडकी नाहीये नाही म्हणजे सूर्यप्रकाश मोकळी हवा कशी येणार घरामध्ये. आणि हे फर्निचर एवढं अपटाईट फर्निचर कोणाच्या घरी असतं. नाही इथे आल्यावर मी कोणाच्या तरी घरी आली असं वाटत नाहीये मला तर मी एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये आले असं वाटतंय. नाही म्हणजे घर कसं असायला हवं वेलकमिंग वाटायला हवं त्या घरात आल्यानंतर आपलेपणा वाटायला हवा मायेची ऊब जाणवायला हवी पण तसं काहीच वाटत नाहीये. आणि हे सगळे शो पीसेस म्हणजे हे बंद केलेल्या कुंड्या हे वाळलेलं झाड खूप खूप डिस्टर्बिंग आहे सर. हे त्यात ते किचन ते तर अगदी ऍड मध्ये दाखवतात तसं आहे. सॉरी जयंत सर पण मला तुमचं घर हे घर वाटतच नाहीये. एक सांगू का हे घर बघून ना मला असं वाटतं की हे घर राहण्यासाठी नाही तर कुणाची तरी घुसमट करण्यासाठी तयार करण्यात आलं. जेल सारखं वाटतंय मला हे घर जेल सारखं. खंदार कोठडी असलेलं जेल. जयंत सर तुम्ही कसे राहता या जेलमध्ये. बस में शामी बस. ये जेल नहीं घर है. सर अहो ही फ्रेम तर रिकामी आहे. About that. जान्हवी त्या फ्रेम मध्ये लावायचा मास्टरपीस अजून तयार झाला नाहीये. म्हणजे तुम्ही काही पेंटिंग वगैरे करणार आहात का. पेंटिंग नाही जान्हवी खरं तर खूप वर्षांपासून मला एक फोटोशूट करायचं होतं पण हवी तशी सुंदर मॉडेल मला आजपर्यंत मिळालीच नव्हती. पण आता ती सुंदर मॉडेल मला मिळाली. सो फायनली माझा ड्रीम फोटोशूट करणार आहे. वाव कसलं भारी. म्हणजे तुम्ही इतकी वर्ष त्या मॉडेलसाठी थांबलात. खरंच किती सुंदर असेल ना ती. सुंदर तर ती आहेच. ती मॉडेल दुसरी तिसरी कोणी नसून तुम्हीच आहात. मी प्रॉमिस करा ना जान्हवी मला या फ्रेममध्ये लावण्यासाठी तुमचा फोटो हवा आहे. तुम्ही माझ्यासाठी फोटोशूट कराल ना. जयंत सर अहो विचारताय काय आणि मला तर आवडेलच तुम्ही माझं फोटोशूट केलेलं. आणि तसंही आता तुमचा माझ्यावर पूर्ण हक्क आहे. का कोणास ठाऊक आज छान वाटतंय मला. दोघी मुली घरी आल्या आहेत. कित्येक दिवसांनी घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटतंय का. आणि आपलं घर कायम असंच भरलेलं असावं असं वाटतं. तथास्तु. लक्ष्मी तुला खरं सांगू का गेले काही दिवस ना असं एक प्रकारचं रिकामं पण वाटत होतं का. म्हणजे आपण दोघं होतोच म्हणा घरी एकमेकांकरता
तरी सुद्धा काहीतरी कमी आहे, काहीतरी रीत आहे असं वाटत होतं. कधी ना कधी मुलींची लग्न होणार, मुली त्यांच्या घरी सासरी जाणार, याची सगळ्याच आईवडिलांना कल्पना असते ग. पण जेव्हा मुलगी खरंच सासरी जाते ना, तेव्हा त्याचं गांभीर्य कळतं. खरंय हो. हे लक्ष्मी, मला ना एक कल्पना सुचते. म्हणजे बघा, समजा लग्न झाल्यावर मुलींना सासरी जावंच लागलं नसतं. म्हणजे जर आपल्या मुली लग्न झाल्यावर सासरी गेल्याच नसत्या, इथे आपल्या बरोबरच राहिल्या असत्या, तर किती छान झालं असतं ना. कल्पना गोडच आहे, पण आपल्या लेकींनी छान लग्न करून सासरी जावं हे आई वडिलांचं किती मोठं स्वप्न असतं. आणि जर त्या सासरीच गेल्या नाहीत तर माहेर वाशिण म्हणून जेव्हा त्या येतात तेव्हाचे लाड कसे झाले असते ते कसं अनुभवायला मिळालं असतं त्यांना. आता जेव्हा लेकी माहेर वाशिणी म्हणून इथे येतात तेव्हा कोण लाड होतात त्यांचे, घरभर बागडतात त्या. आणि मग आई वडिलांसाठी छान आठवणी मागे ठेवून पुन्हा सासरी निघून जातात. याच आठवणी तर आहेत जे आपल्याला पुढचे आणखीन काही दिवस ढकलायला बळ देतात. खरं आहे. आता आपली भावना पण बघा ना, चोर ओटीपर्यंत राहील इथे, मग जाईल सासरी, मग थेट बाळणपणाच्या वेळेला येईल. नाही म्हणजे आता तुम्हाला जशी कल्पना सुचली तसं मलाही वाटतं की कशाला जावं तिने चोर ओटीनंतर, इथेच राहावं बाळ होईपर्यंत. पण हे आपल्या हातात कुठे आहे ना. खरं आहे तुझं.